पाहत आहात इंडियन न्यूज 24। यामध्ये सर्वांचे स्वागत। दिग्रस तालुक्यातील जलसंधारण विभागांतर्गत येणाऱ्या बंधारा बांधकाम संबंधित ठेकेदाराने बांधकाम निकृष्ट दर्जाचे व त्यामधील वापरलेले रेती विना रॉयल्टी असून नाल्यातील रेती माती मिश्रित रेती वापरता नाल्यातील रेतीचा वापर करून हा बंधारा बांधकाम करण्यात आला असे शेतकऱ्यांचा आक्षेप आहे व तसेच संबंधित ठेकेदारांनी एक नाही तर संपूर्ण 3 बंधारे असे शेतकऱ्यांच्या शेतालगत असलेल्या या नाल्यातील बंधारे संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांची दिशाभूल करून व तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही काठाची भरती माती टाकून देईल असे खोटे आश्वासन देऊन बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले व तसेच त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्के काम न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले। यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोलीकरण करता वेळेस त्याची दुतर्फा भागाची माती हे शेतकऱ्याच्या बांधावर अतिशय कमी प्रमाणात टाकण्यात आली। बंधारा खोलीकरण तर झाले, मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये पाण्याचा प्रवाह जाण्याची शक्यता मात्र हे नाकारता येत नाही। तसेच संबंधित नाल्याच्या बाजूच्या नाल्याच्या काठाच्या वरील शेतकऱ्यांचा आक्षेप आहे की हे काम व्यवस्थित झाले नसून आम्हाला आमच्या शेतमालाच्या संरक्षणासाठी माती टाकून दिली नाही, तर अशा प्रकारची शेतकऱ्यांनी इंडियन न्यूज 24च्या चॅनलवर मुलाखत देताना बोलले। संबंधित विभागाने चौकशी करून तात्काळ शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी मी वृत्तनिवेदक विजय शिवगजे। धन्यवाद। भेदभाव केलेला आहे। माती नाही आहे आमच्याकडून, पूर्ण पाणी आमच्या शेतात घुसणार आहे। त्यापेक्षा काहीच नाही, फक्त एवढंच आहे नाला उंची करून देणं आम्हाला नाला उंची करून देण्यात यावे याईनं। तुम्ही दोन्ही साईडले पण माती याईनं भरपूर टाकण्यात यावे याईनं व आमच्या शेतात तर पण काहीच माती नाही आहे याईनं। यायच्याच इकडे एक साईडच घेतलेला आहे। आमच्या शेतात पण पाणी घुसणार या बंधाऱ्याचं, तरी या ठेकेदारानं घ्यावे हो। आमच्या पिकाची जर नुकसानी झाली तर याईनं बिलं काढले नाही, काहीच नाही, फक्त आमच्या शेत उच्चीकरण देण्यात यावे याईनं दोन्ही साईडले। बंधाऱ्याची हाईट व्यवस्थित आहे का? नाही, हे जरासच केलेला आहे बंधारा। 2-4 ट्रिपा मातीने रेतीने दोन एक गिट्टीच्या ट्रिपा आणल्या आणि एवढं बांधकाम करून